हिंगोली शहरातील गारमाळ भागातील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर दुसऱ्याच्या नावावर बोगस मतदान करिता गेल्याने हिंगोली शहर पोलिसात दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीसकडून मिळालेली माहिती अशी की हिंगोली शहरात नगर परिषद निवडणूक 2025 करिता 2 डिसेंबरला मतदानाची पार पडला। या दरम्यान कुठल्याही गैरप्रकार घडू नये या दृष्टीतून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर बोगस मतदानावर आळा घालण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी समाधान कुटकुळे यांनी 51 मतदान केंद्रावर आधुनिक पद्धतीचे CCTV कॅमेरे बसवले होते। गारमाळ भागातील जिल्हा परिषद शाळेच्या 2/2 या मतदान केंद्रावर दुपारी 3 ते 3:30 दरम्यान दोघाजण दुसऱ्या मतदाराच्या नावावर बोगस मतदान करण्याकरिता आले होते। त्यावर अपेक्षा घेण्यात आला असल्याने हिंगोली शहर पोलिसात गजानन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुनैद सिकंदर प्यारेवाले, जुबैर सिकंदर प्यारेवाले राहणार गारमाळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हिंगोली शहर पोलीस करीत आहे।